नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत। म्हाळुंग श्री यमाई देवीची अष्टमीचा यात्रा उत्सव 10 एप्रिलपासून सुरू होतो आहे। म्हाळुंगमध्ये सर्वत्र भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि ह्या अष्टमीची जय्यत अशी तयारी सध्या म्हाळुंगमध्ये सुरू आहे। माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग येथील श्री यमाई देवीचा यात्रा उत्सव म्हणजेच अष्टमी 10 एप्रिल 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा यात्रा महोत्सव आहे। यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे। यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे। यात्रा उत्सवाची ह्या अष्टमीचा शुभारंभ बुधवार दिनांक 25 मार्च रोजी होणार असून त्या दिवशी श्री यमाई मातेस विधिवत पूजा केली जाणार आहे। सायंकाळी देवीसमोर तेलगीत गाऊन तेल चढवण्याची परंपरा पार पडणार आहे। तसेच देवीच्या कपाळावर बाशिंग बांधण्यात येणार असून घुगऱ्यांचा नैवेद्य अर्पण करून प्रसादाचे वाटप देखील करण्यात येणार आहे। मुख्य यात्रा दिवस म्हणजे अष्टमीचा दिवस म्हणजे शुक्रवार 10 एप्रिल या दिवशी कालाष्टमी साजरी होणार आहे। पहाटे देवीचा अभिषेक व सालंकृत पूजा करण्यात येणार असून त्याच रात्री 9 वाजता देवीचा छबिना मोठ्या उत्साहात गाजत वाजत फटाक्यांची आतिषबाजी करत भक्तिमय वातावरणामध्ये काढण्यात येणार आहे। यात्रेचा अष्टमीचा दुसरा दिवस शनिवार 11 एप्रिल रोजी विविध सांस्कृतिक व कार्यक्रमांचे आयोजन इथं करण्यात आलेले आहे। या दिवशी महापूजा, भक्तांचे दर्शन तसेच दुपारनंतर पारंपरिक कुस्त्या देखील या ठिकाणी करण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यात्रेची सांगता सोमवारी 14 एप्रिल द्वादशी दिवशी होणार आहे। सायंकाळी तेल उतरवण्याचा व मातेचे म्हणजेच यमाई देवीचे बाशिंग सोडण्याचा विधी पार पडणार असून यानंतर यात्रेचा ह्या अष्टमीचा समारोप होणार आहे। या यात्रा उत्सवासाठी अष्टमीसाठी श्री यमाई देवी देवस्थान म्हाळुंग पुजारी व सर्व ग्रामस्थांकडून जय्यत तयारी करण्यात येत असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी या अष्टमीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन या ठिकाणी मंदिर पुजाऱ्याकडून करण्यात आलेले आहे। आपण पाहूया ते मंदिर पुजारी राजाराम गुरव आपल्यासोबत आहेत। ऐकूया आपण या यात्रेचा उत्सव व कधीही अष्टमी यात्रा आहे। आपल्या सर्वांचं द डेली लाईफ आणि श्रीपूर वार्ता चॅनलमध्ये स्वागत। म्हाळुंग श्रीपूर आणि पंचक्रोशीचं ग्राम दैवत आई यमाई देवी। वर्षातून इथं 2 उत्सव असतात, एक नवरात्र उत्सव आणि दुसरे हे उन्हाळ्यामध्ये असणारे अष्टमी। आपल्यासोबत राजकुमार गुरव आहेत जे ह्या मंदिराचे ह्या देवीचे पुजारी आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत की इथं काका मला तुम्ही सांगा की कशा प्रकारे इथं उत्सव असतात आणि आता अष्टमीची तयारी कशी आलेली आहे? वर्षातून 2 वेळा उत्सव असतो व नवरात्र उत्सव असतो। नवरात्र उत्सव झालेला आहे, आता अष्टमी आलेली आहे। तर अष्टमी श्री यमाई देवीची यात्रा उत्सव दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी साजरी होत आहे व बुधवार दिनांक 25/3/2026 श्री यमाई मातेची विधिवत पूजा, सायंकाळी देवीस तेल गीत गाऊन तेल चढवणे, मातेच्या कपाळावर बाशिंग बांधणे, मातेस घुगऱ्याचा नैवेद्य अर्पण व प्रसाद वाटप करणे व तसेच शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 कालाष्टमी मुख्य पहाटे मातेचा अभिषेक, सालंकृत पूजा, रात्री 9 वाजता देवीचा छबिना निघेल व तसेच शनिवार दिनांक 11/4/2026 दुसरा दिवस महापूजा, भक्त दर्शन, माध्योंतर, कुस्ती हंगाम व इतर कार्यक्रम होतील। तसेच सोमवार दिनांक 14/4/2026 द्वादशी सायंकाळी तेल उतरवणे व मातेचे बाशिंग सोडण्याचा विधी यात्रेची सांगता होती। मला सांगा की इथं पहाटे कशी पूजा असते, दिवसभर काय राहतं इथं अष्टमीमध्ये? अष्टमीमध्ये काय पूजा असते? नैवेद्य 12 वाजता असतो। दुपारी 12 पासून दुपारी 12 पासून सुरू छबिन्याचं नैवेद्य. नियोजन कसं असतं, किती वाजता निघतो? संध्याकाळी 9 ला सबिना निघतो बर बर आणि रात्रीचं 1-1:30 वाजेपर्यंत असतो। बर बर हो, एकच दिवस सबिना अजून असतो। काय काय अष्टमी तिथं कशी यात्रा कशी भरती अष्टमीची? यात्रा चांगली भरते इथं। 10 व 11 तारखेला इथली अष्टमी असते। भाविक भक्तांची सगळी सोय असते। दर्शनाची कशी सोय केली? दर्शनाची व्यवस्थित सोय केलेली आहे। नैवेद्य 2 दिवस आहे का 1 दिवस असतो? 1 दिवस 10 तारखेचा कशा प्रकारे इथं नियोजन असतंय ह्या अष्टमीमध्ये, काय काय असतं?
अष्टमीच काय निवद नारळ ही समजा दाखवल्या जातं. बर. पुन्हा अष्टमी दिवशी छबेन निघतो देवीचा, बर बर पालखी ही सगळं बर. एवढंच असते. नारळ ही इकणे ही चालूच असते सगळं. मला इथं सांगा तुम्ही की लोकांना आपल्या ह्या भक्तांना एक प्रश्न असतो की नैवेद्य कोणत्या दिवशी दाखवायचा आणि दर्शन किती वाजल्यापासून सुरू होणार आहे? अष्टमी दिवशी नैवेद्य दाखवायचा आणि दर्शन काय सारखं चालूच असते दर्शन. तर हे होते या मंदिराचे पुजारी, यांनी आपल्याला सांगितलं की नुकताच 10 दिवसावरती अष्टमी हा इथला उत्सव येऊन थांबलेला आहे आणि मंदिराची पूर्ण या ठिकाणी तयारी झालेली आहे आणि त्या ठिकाणी दर्शनाचं कशा प्रकारे किंवा ह्या अष्टमीचं काय नियोजन आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. द डेली लाईफ साठी दत्ता नाईक नवरे, महाळुंग.